महायुती सरकार स्थापन झाल्यापासून यंदाचं तिसरं अधिवेशन आहे. पण या आधीच्या सर्व अधिवेशनापेक्षा हे अधिवेशन महायुती सरकारसाठी सगळ्यात जास्त आव्हानात्मक असणार आहे. महायुतीचा कस लागणार आहे. त्याचं कारण आहे महायुतीनं स्वतःहून केलेले काही सेल्फ गोल. कोणते आहेत हे सेल्फ गोल आणि कोणते मुद्दे अधिवेशनामध्ये गाजणार, विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार, चला थोडक्यात समजून घेऊयात. सुरुवातीला कोणते मुद्दे गाजणार ते पाहूयात. पहिलाच मुद्दा आहे हिंदी भाषा सक्ती. खरं तर हा सरकारचा सेल्फ गोलही आहे. आता हिंदी सक्तीचा GR रद्द केलाय, पण आणलाच का ह्यावरून विरोधक सरकारला घेरणार. थोडी धार आता कमी होईल, पण सरकारला घेरणार हेही तितकंच खरं आहे. दुसरं, कर्जमाफीचं आश्वासन. शेतकऱ्यांना यावर्षी कर्जमाफी देण्यात आली नाहीये. त्यावर शेतकरी आणि शेतकरी संघटना याआधीही आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होणार. त्यातच कृषी मंत्र्यांनी सेल्फ गोल केले आहेत, त्यावरही विरोधक सत्ताधाऱ्यांना सुनावणार आहेत. तिसरा मोठा मुद्दा आहे शक्तीपीठ महामार्ग. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गाबाबत निर्णय झालाय. त्यामुळे राज्यातल्या 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. हाही मुद्दा सरकारसाठी अडचणीचा ठरणार आहे. चौथा मुद्दा आहे लाडकी बहीण योजना. ही योजना सरकारसाठी आता डोकेदुखी ठरली आहे. त्यातच काही लाडक्या बहिणींची नावं वगळण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही नियम नव्हता. आता मात्र अनेक नियम काढून लाडक्या बहिणींची नावं कमी केली जाऊ लागली आहेत. आता नियम का, जेव्हा ही योजना आणली तेव्हा आणि निवडणुकीच्या काळामध्ये नियम का लावले नाहीत, तसंच लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार हाही मुद्दा गाजणार आहे. बबनराव लोणीकर यांचं सर्वसामान्य नागरिकांबाबत काढलेलं वादग्रस्त वक्तव्य, तुमचे घर मोदींमुळे चालतं हे वक्तव्य, संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, भुमरेंच्या PAला 150 कोटींची जमीन गिफ्ट दिली गेली, भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्यावर मारहाण मर्डर असे केलेले काही आरोप, यावरूनही सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहेत. आणि या व्यतिरिक्त महिला अत्याचार, अवकाळीतील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मुंबईतील रेल्वे अपघात, पावसामुळे मुंबईची झालेली तुंबई, रस्ते, खड्डे, जुने पूल, गुन्हेगारी, पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना, अशा काही घटना आहेत. त्यावरही सरकारला उत्तर द्यावी लागतील. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, हुंड्यासाठी पुण्यातील वैष्णवी हगवणे यांचा हुंडाबळी, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं वैष्णवी हगवणे यांच्यावर उपचारास केलेला नकार, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्ते या कामात घोटाळा आणि या सगळ्या प्रश्नावर सरकारची मोठी कोंडी होणार आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा निधी वाटपात दुजाभाव, यावरून महायुतीमधील बेबनाव हा समोर आलाय. महायुतीतील या तणावाचा फायदा उठवत राज्यातील विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडीनं सरकारला घेरण्याची तयारी मविया नेत्यांनी केली आहे. आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी करत यंदाचं अधिवेशन राज्यातील विविध प्रश्नांवरून गाजणार हेही तितकंच खरंय. आता 30 जून ते 18 जुलै राज्याच्या जनतेचं मनोरंजन होणार हेही वेगळं सांगायला नको. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.